5:45 वाजले आता. सगळेजण आता उठलेत. बाहेरचे टेंट वगैरे पण इव्हन सगळे काढून टाकलेत लोकांनी. आता हे लोक आंघोळ वगैरे करून 9 वाजता इथून निघणार आहे. त्यांचं रात्रीभर भजन चालू होतं. नंतर 3:30ला काकडा आरती चालू झाली तेव्हा आम्ही इथे झोपलेलो. आणि त्या आवाजाने अक्षय उठला आणि अक्षय आतमध्ये गेलो आम्ही. गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय श्रीराम. बाबांची गाडी. आम्ही जातो फ्रेश होतो फटाफट. तर आता सगळे आवरावर झालेली आहे. आपण पंढरपुरामध्ये होतो. काही माणसं गेले आणि आपण राहिलोत. बाकी आता आपण टँकर खाली आंघोळ करू. झाली आंघोळ वगैरे फ्रेश पूर्ण. बाबांची गाडी साफ करतात. आता आंघोळ वगैरे झाली आहे आमची. आता बाबांच्या दर्शनासाठी जायचं. लाईन लागली आहे तिथे. अरे दाजी थँक्यू दाजी. ऐका दाजी. इथे असलेल्या सगळ्या माणसांच्या डोक्यावर टिका. इव्हन आमच्या दाजींच्या. हां ही रूम आहे बाबांची. इथेच झोपलेले बाबा आणि सगळेजण इथे होतो. आम्हाला इथेच झोपायला बोलत होते. बट आम्हाला जास्त हवेशीर झोपायचं होतं. बाहेर झोपलेलो. दॅट वॉज अ क्वाईट एक्सपिरियन्स. 7:05 झाले आणि सगळ्यांची बघा कशी आवरावर चालू आहे. कारण की 9 वाजता निघायचं आहे. कसा दिसतोय बुक्का? चांगला दिसतोय रे गंदा. असा सगळं रॅपअप घेतलं आहे. सगळं रॅपअप सगळे बघा लोक वरती चढत आहेत. ट्रकांमध्ये बॅगा पॅक होत आहेत. बघा इथे सामान जेवणाचं उरलेले टाकत आहेत. गॅस सिलेंडर. सगळ्यांचे फोन चार्ज करायला असं एक्सटेन्शन बॉक्स आहे तिथे. आता आम्ही गोणी घेतली बसण्यासाठी. आता इथे बसू बाबांच्या गाडीच्या. भजन कीर्तन चालू झालं. बस इथेच गाडीपाशीच. पटांगणात घ्यायचं का? मच लाईक जेवणाची पंगत बसली. हॅलो ऐका ना. हॅलो हां म्हटलं आम्ही डायरेक्ट कुरुडवाडीला येतो. वाडा माऊली. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. गुलाबजामुन. पहिल्या पंक्तीला बसलं तरच गरम जेवण भेटतं. नंतर मग पाणी बिणी टाकतात. कमी पडलं की पाणी बिणी टाकतात मग पंक्तीला पुढच्या. त्याच्यामुळे पहिल्या पंक्तीत जेवण घ्यायचं. आधी पेटोबा मग विठोबा. बाबा बाबा कसं नियोजन बघतायत जेवणाचं. सगळ्यांना वाढ पोचली की नाही. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. लवकर संपवा मंत्राला भूक लागली आहे. हां थँक्यू बाबा. हां हां नाही काय नाही आले झाले. सगळ्या विद्यार्थ्यांना बाबा सत्ता वाढतो. असंच. थँक्यू दादा. गुलाबजामुन खूप भारी झाला. ओरिजिनल खावायचा आहे. जेवायला बसलं एकाने पाणी आणून दिलं. 8 वाजले आणि मी माझा मोबाईल जो आहे ना तो तिथे बोर्ड आहे ना त्या बोर्डवरती चार्जिंगला लावलेला. आणि काय झालं बघा. हा इथे बघा माझ्या बहिणीचा कॉल आला मला. आणि इथे डिस्प्ले टडाम. आणि मेन गोष्ट म्हणजे हा डिस्प्ले डायरेक्ट खाली येतो आहे बोथ साईड. फोन चालू आहे. सगळं चालू आहे एकदम ओकेमध्ये. काहीतरी मागं लागलं आहे याच्या. येताना पावसात भिजला थोडासा तर चालूच होत नव्हता बराच वेळ. स्टेशनवरती पुन्हा आमची ट्रेन आली 45 मिनिटं. हां आमच्या अक्षय दाजींनी हात लावला तेव्हा मोबाईल चालू झाला. आता
तुम्ही पाहिला वा अक्षयदाजी बघा घरी जाईपर्यंत टिकतोय का. गाड्या रेडी झाल्यात. वरती सामान विमान लावले. बाबांचं दर्शन अजून सुद्धा चालू आहे. बाबांनी काल कीर्तनात सांगितलं की 9 वाजता सगळ्यांनी इथून निघायचं आहे आणि सगळे आता 8 वाजताच डायरेक्ट गाड्या बिड्या बाहेर निघाल्या सगळ्या. काल रात्री काय व्ह्यू येतं आणि आता काय झालं आहे. सगळे माणसं उठून गेले आणि बघा हे कार्यकर्ते जे साफसफाई करतात, कचरा जो आहे काय गोणीत टाकतात. थोडीशी सेवा करताना आमचे दाजीसुद्धा. इथं बेलाचं झाड आहे. काटेच बेलाच्या झाडाला. हो बाई सॉरी मला म्हटलं काट्यात हात टाकले. 3 पाणी बेलाचं. सगळं खाली झालं आहे. आता आम्हीच राहिलो एकटे. आता आमच्या बॅग्स घेऊन आम्ही सुद्धा जाणार आहेत बस स्टँडला. बस स्टँडवरून आम्ही जाणार डायरेक्टली स्टेशन. सकाळी 7:30 वाजता आम्ही जेवण केलं आहे. गुलाबजामुन, पुरी, भाजी, भात, फुल पोटभर जेवण. रात्री थोडं बेसिकली आम्ही जेवलो नव्हतो त्याच्यामुळे कदाचित असेल. आणि सगळ्यांसोबत बसलेलो तर असं वाटतच नव्हतं की 7:30 वाजलेत. मानलं पाहिजे पण ते शेफला त्यांनी बनवलं भाई एकदम टायमात. 9च्या अगोदर तर लोक सगळे बाहेर. प्रसाद घेतला आम्ही. भरपूर लोक आहेत सगळे रिटर्न. ट्रॅफिक. A few moments later. हा ना यार भाई सांगत पण नाही एसटीवाले जाम बेकार आहेत. आता सोलापूर डिव्हिजनमध्ये जायला सांगितलं. एक्स्ट्रा लागल्यात. गाडीमध्ये बसलेलो बसमध्ये बट ती बस काय अजून 1-1.5 तास हलणार नाही. सो आता प्रायव्हेट गाडी करून जायचा विचार चालू आहे. आता हायवेला जातो सध्या. बसला का? चार आणि 4 होय होय 12 लोक बसवले एवढ्याचे टाकत. 150 12 लोकांचे. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे अक्षय दाजींसोबत. तो एवढा लाजतोय ना अक्षय, त्याला कॅमेरामध्ये घेतला तर लगेच हे करताय. काकांचं बघा 1 साईड चाललंय. तंबाखू मळणं विळणं काय काका. खूपच गर्दी आहे एकदम यार खतरनाक. बस तर कधीपासून थांबल्यात रे. आता बसवर जायला जागा नाही. बस नाही जायला जागा नाही. आपण 1 नंबर कॉल घेतला बसने न जाण्याचा. नाही टायमिंगवर आपण बाहेर आलो नाही तर हे पण चुकला. बस शोधत होता आम्ही अर्धा तास झाले. आम्ही अर्धा तास बस शोधली. बस भेटल्यावर तिथे माणसं बोलले 2 तास झाले आम्ही बसमध्ये बसलोय. हाँ 2 घंटे से बस हिल ही नहीं रहा था. हिला ही नहीं बस. अंदर के लोग हमें बोल रहे हैं 1-1.5 घंटा हो गया अंदर बैठे हुए हैं, गर्म हो रहा है. ड्राइवर कंडक्टर फ्रस्ट्रेटेड थे पूरे. हम लोग आ गए यहाँ. हैदराबाद. 100-200 एसट्या पास झाल्या असतील ना लाईन संपायला. आता एसट्यांची लाईन संपली आहे. आता डबल वे झाला आपल्याला जायला. खूप ट्रॅफिक आहे खूप. बघा अक्षय ट्रॅफिक क्लिअर करतोय. आतमध्ये ते लोक आहेत त्यांची ट्रेन आहे 11:30ची. ती 11:50ला येणार आहे बट आता खूप लेट झालं आहे ऑलरेडी आणि हे ट्रॅफिक भरपूर लागलं. होपफुली त्यांना ट्रेन भेटावी म्हणून एवढे पटापट अक्षय वगैरे जे पुढे बसलेले माणसं ते गेले पुढे. त्या लोकांची ट्रेन सुटणार आहे म्हणून एवढी धावपळ चालली आहे.
नुसती ऑफ रोडिंग झाली नुसती ऑफ रोडिंग. त्यांची ट्रेन भेटली ना एवढ्या एफर्ट्स नंतर पण तर काय उपयोग नाही मग एफर्ट्सचा. किती एफर्ट्स टाकले ना. आज ट्रेन भेटलीच पाहिजे. मग एवढं करत नाही रे ऑटोवाले. एवढं केलं जास्त एफर्ट टाकले तर ऑटोवाल्याने. हरी बोल हरी बोल. तर या ऑटोवाल्याचे एफर्ट्स बघा तिथून टाकली गाडी. निकालो निकालो इधर से भी निकालो. हरी बोल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. निघाली निघाली. खतरों के खिलाड़ी मैक्स खेले भाई. फुल खतरों के खिलाड़ी. हरी बोल हरी बोल. इतकं ट्रॅफिक बीट करून आलं तरी सुद्धा अजून ट्रॅफिक आहे पाठीमागे. हे कर. तो हे घ्या हरी बोल. थांबा. चला 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 आले सगळे. गाडी उलटी झाली आमची. हरी बोल हरी बोल. दे धक्का क्रिएट केला आम्ही. दे धक्का. ड्रोन वाजता तरी सुद्धा त्यांना 11:30ची ट्रेन पकडून देण्यासाठी एवढे एफर्ट्स आहेत. 11:50 झालेत आता. चला 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 आलो आलो. या साऊथमध्ये जास्त काय झालेले. राधे राधे हरी बोल. खूप वाईट आहेत लोक खूप वाईट. त्यांची ट्रेन वाचवण्यासाठी एक माणूस आहे ज्याला बस स्टॉपवर उतरायचं आहे. बस स्टॉप गेलाय पाठीमागे आणि त्याला कोणी सांगितलंच नाही आहे. थँक्यू बाय बाय. मजा आली. चला चांगली एकदम. हरी बोल हरी बोल हरी बोल. रामकृष्ण हरी. हे बघा त्यांची ट्रेन चालली त्या पोरांची. Pune Express is arriving shortly on platform number 1. पंढरपूरला चालेल. बाय बाय. काय एवढे लाडू. लातूर से आने वाली पंढरपूर प्लेटफॉर्म नंबर 1. 12:45 झाले आणि आपली गाडी आहे अक्षय 2:45 म्हणजे 2:45ला. 2 तासात मी आता एक झोप काढतो मस्त पैकी. एक आहे आता बस झालं. जास्त नाही दे थोडा दे. रिक्षामधून उतरल्या 2 ग्लास छास पिली ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतं यार. पोट भरल्यासारखं वाटतं अजून. आम्ही जो डिसिजन घेतला बसमधून न जाण्याचा. आम्ही एस टीमध्ये चढलो होतो पण तो एस टीवाला बोलला की एस टी इथून निघायलाच 1 तास लागेल. मग अक्षयने डोकं लावलं भाई. बोलला नाही चला निघूया इथून. आम्ही एस टीमध्ये चढलेलो उतरलो खाली आणि मग बाहेर गेलो ऑटो पकडायला. ऑटो पकडली त्यात पण ऑटो लगेच भेटली. फक्त त्याला 3 सीट बाकी होते.
मग आम्ही बसलो तिथे आणि ते जे बाबा लोक होते एवढी सगळी स्टोरी झाली आपली. बाय द वे त्या मुलांना ट्रेन भेटली त्यांची आणि ते गेले सुद्धा. मस्त मजा आली. हरी बोल हरी. मस्त मजा आली. फुल ऑन फन ॲडव्हेंचर. फुल दे धक्का 2 झाला आमचा. दे धक्का 2 ऑलरेडी आहे 3 झाला आमचा. डुगडुग्याच्या पाठीमागे उभा राहणं, रोड क्लिअर करून देणं. ती एक टाइम तर फसली होती, तिला उचल धक्के बिक्के मारणं डेंजर काम आहे. बट तो डिसिजन आमचा चांगला होता, त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लवकर इथे आलो. आणि आता आमची जी दुसरी टीम आहे जे दुसऱ्या मठामध्ये गेलेले राहायला, ते आता येत आहेत इथे पंढरपूरवरून ट्रेनमधून येत आहेत ते. 1 eternity later. 2 वाजले आता 2. आणि आता आमची झोप पण झाली आहे मस्त. ट्रेन आली आहे, तिकडून माणसं क्रॉस करतायत. काय ढग जमा झाले, आता पाऊस पडेल. तेव्हा आमचे तिथे मेंबर छत्री खोलून बसत आहेत. त्यांना कळालं ना वाटतं आपण आहेत. कळालं. बाबा बघ कसे भिजत. बाबांना सांग भिजू नका, काय करते बाबा. एक नंबर रे. अक्षयला कसं कळालं. आमची आखी गँग भिजली. पळा 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 भागो. का पिक्चर झाला त्यांचा एकदम. काय ते डेडिकेटेड. ते वडे भजी संपवा. पावसात इस समय हमारे गाड़ी का टाइम चेंज होने की वजह से हमारी पूरी वारकरी पब्लिक फिर से प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. हे बघा. आणि आमचे दाजी बघा कसे चिटिंग करतायत, खालून येत आहेत. अक्षय दाजींनी तिथे सगळीकडे घोळ घातलेला आहे. गोळ घातलेला आहे अक्षय दाजींनी सगळा. इथे दाखवते प्लॅटफॉर्म नंबर 3, बट प्लॅटफॉर्म नंबर 2 वर गाडी येणार आहे. अक्षय कळालं का? आई सीवन चालू झाला. प्रयत्न करू नका. गाडी पूर्णपणे थांबूया. चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या पाठीमागं असणार ते D7 लेडीज कंप्लेंट करतील. वी आर ॲट कल्याण जंक्शन. आणि ही अंबरनाथ ट्रेन आली आहे. आता इथून आपण जाणार विठ्ठलवाडी नंतर दाजींच्या घरी आणि नंतर बाईक घेऊन आपल्या घरी. आणि आता जस्ट डिस्कस केलं की आपल्या ह्या वारीचा खर्च आहे ना 700 रुपये झाला आहे पर पर्सन. 700 फक्त. ट्रेन वगैरे सगळं स्टे, खाणं पिणं एकच नंबर. मोस्टली जेवण तर फ्रीमध्ये होतं, कारण लास्टला येताना ब्रेकफास्ट वगैरे आमच्याकडे होता, तर तो आम्ही केला.
फक्त 700 रुपये. बंद आहे. काय बोलू कशी आहेस शिव? बरी आहेस? एकदम मस्त. कशी झाली ट्रिप आमची? विचार ना जरा. कशाला? हां, ट्रिप कशी झाली हे तुला कळेलच आता ब्लॉगमध्ये. ओके गाईड्स, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. पुढे 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 वेदू, पुढे पुढे. अरे वा, ठीक आहे. डोक्यावर ठेव. डोक्यावर ठेव. उई, वा 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 वा. रामकृष्ण हरी बोल. बोल. रामकृष्ण हरी. बोल आणि लाईक करो. बोल लाईक करो. वेदू करते ना लाईक करो. बोल लाईक करो. बोल. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे. गोल फिर, गोल फिर, गोल फिर. वा, छान 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 दिसते वेदू. लाईक करो. ए, हळू येस येस. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वाजलेत 7 आणि पाऊस पडतोय बाहेर. मी आहे अजून माझ्या बहिणीच्या घरीच. रात्री खूपच लेट झाला, जेवण वगैरे करून 12 वाजलेले, तर म्हटलं नको जायला. आणि मला पण खूप झोप आलेली, खूप जमलं होतं, खूप एक्झॉस्ट झालं होतं. तर खूप एक्सायटिंग होतं हे सगळं. माझं फर्स्ट टाईम पंढरपूर होतं, फर्स्ट टाईम वारी होती. मजा आली, खूपच धमाल केली. आणि आजीनाथ बाबांसोबत तर खूप टाईम स्पेंड करायला भेटला. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या, ज्या मी ऑन रेकॉर्ड नाही केल्या, कारण की ते अनकम्फर्टेबल असतं नाही बोलण्यामध्ये. कारण की कॅमेरा कॉशियस होतात लगेच लोक, खूप सारे जण होतात, इव्हन मी सुद्धा होतो. बट खूप भारी एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट लेवल जे लोक माझ्यासोबत होते, स्पिरिच्युॲलिटी. इवन मी मग अशी पाठीमागे सुद्धा बोललो की मी आता घरी बसलो तर खूप ओव्हरथिंक करतो किंवा माझ्याकडे फ्री वेळ असतो तेव्हा. बट तिकडे मी कंटिन्यू चालू आहे, माझा ब्रेन चालू आहे की मला आता हे करायचं, हे करायचं, हे टास्क आहेत, हे करायचं आहे, रात्रीचं झोपायचं वगैरे टायमिंगवरती, कारण की सकाळी लवकर उठून आंघोळ करायची नदीवरती जाऊन. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना ते ओव्हर थिंकिंग वगैरे पूर्ण गेलं. आणि प्रत्येक ठिकाणी एक पाऊल जरी हे केलं ना तरी सुद्धा कोणीतरी नामजाप करतं आहे किंवा कुठेतरी भजन चालू आहे. तर खूप वेगळ्या लेवलवरती मजा आली. ओव्हरऑल रात्रीसुद्धा खूप धमाल केली आम्ही. आमची वेदू जी आहे, माझी भाची तिच्या व्हिडिओज बघितल्या असतील, तिच्यासोबत पण टाईम स्पेंड केला. खूप मजा आली, खूप क्यूट आहे. आता सगळेजण आवराआवरीमध्ये, मी सुद्धा आवरतो आणि घरी जातो, कारण की आज आहे वर्किंग डे. तो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.